नमस्कार विद्यार्थी मित्र, आपण एमलिपच्या विद्यार्थ्यांसाठी जो काही संशोधन प्रकल्प करायचा असतो तो प्रकल्प नेमका कसा सुरू करायचा, त्यासाठी कोणती पद्धत अवलंबायची याबाबत आपण आधीच्या व्हिडिओमध्ये माहिती संपूर्ण बघितलेली आहे. आता नेमका संशोधन प्रकल्पाचा ज्यावेळेस आपला टॉपिक बऱ्यापैकी टेंटेटिव्ह फायनल होतो, गाईड पण त्याला प्राथमिक स्वरूपाची मान्यता मिळते, यानंतर पुढचा प्रवास सुरू होतो म्हणजे तो संशोधन आराखडा तयार करण्याचा. एमलिपचे जे काही यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे विद्यार्थी असतात, यांचा जो काही प्रकल्पाचा आराखडा आहे त्याचं सादरीकरण शिबिरामध्ये करावं लागतं. त्यासाठी विद्यापीठाचे एक्सपर्ट्स आलेले असतात. त्या एक्सपर्टच्या समोर आपलं प्रेझेंटेशन झाल्यानंतर आपल्या टॉपिकमध्ये आपले ऑब्जेक्टिव्ह, स्कोप, लिमिटेशन, संशोधन पद्धती, माहिती गोळा करण्याचं तंत्र, या सर्व बाबी, एकंदरीत विषयाचा आवाका, त्या विषयावर प्रोजेक्ट होईल का नाही याबाबत सर्व प्रकारचं मार्गदर्शन ते एक्सपर्ट करतात. आणि मग त्यांच्या मार्गदर्शनामधून आपला संशोधन आराखडा त्या शिबिरामध्ये आपला अप्रुव्हल झाल्यानंतर तिथून पुढे विद्यार्थ्यांच्या संशोधन प्रकल्पाचं काम सुरू होत असतं. तर संशोधन आराखडा किंवा त्यालाच आपण रिसर्च डिझाईन किंवा रिसर्च लेआउट तयार करण्यासाठी काही पद्धती अवलंब करावा लागतो. त्यामध्ये संशोधन आराखडा म्हणजे सर्वमान्य अशा तंत्रशुद्ध पद्धतीने घेतलेला सत्याचा शोध. काही गोष्टींचा उलगडा यामध्ये करावा लागतो. त्यामध्ये संशोधन आराखड्यामध्ये आपल्याला जे काही महत्वाचे 3 शब्द किंवा 3 घटक आहेत. संशोधनामध्ये वस्तुनिष्ठता, अचूकता आणि अखंडता या 3 गोष्टींच्या सानिध्यामध्ये हे 3 गुणधर्मांच्या अनुषंगाने संशोधन आराखडा तयार करावा लागतो. आणि यानंतर संशोधनाचा जो विषय आहे तो विषय ठरवण्याची जी काही पद्धती आहे त्या पद्धतीमध्ये संशोधन पद्धतीनुसार आराखड्याचे स्वरूप बदलते. समस्येच्या अस्तित्वाची जाणीव आणि त्या समस्येचं निरसन करण्याची एक दृष्टी किंवा उर्मी, यातूनच संशोधन सुरू होत असते. म्हणजे ज्यावेळेस संशोधन पद्धतीनुसार किंवा समस्येच्या अस्तित्वाची जाणीव होते, ग्रंथालयातील दैनंदिन कामकाजामध्ये ग्रंथालयीन पद्धती असतील किंवा ग्रंथालयाच्या सेवा असतील, ग्रंथालयाचा वाचक किंवा ग्रंथालयाचा वापर किंवा ग्रंथालयातील साधन जे आयसीटी इन्फ्रास्ट्रक्चर किंवा इतर पायाभूत सुविधा असतील, या सर्वांमध्ये ज्या कुठे ज्यावेळेस समस्या आहे असं ज्यावेळेस आपल्याला जाणीव होईल, ती जाणीवच समस्येचं निरसन करण्याची ज्यावेळेस आपल्यामध्ये उर्मी तयार होईल, त्यातूनच संशोधन सुरू होत असते. आणि मग संशोधनाचा विषय त्यातून स्फुरतो आणि तो विषय एकदा आपण ठरवल्यानंतर आपल्याला त्या संशोधनाच्या विषयानुसार संशोधन पद्धती ठरवावी लागते. त्या संशोधनाचे उद्दिष्टे काही निश्चित करावे लागतात. नेमके ते उद्दिष्ट ठरवत असताना आपली जी काही समस्या असेल त्या समस्येच्या अनुषंगाने संशोधनाचे उद्दिष्ट तयार होतात आणि त्या उद्दिष्टांच्या अनुषंगाने जी काही माहिती आपल्याला गोळा करावी लागते त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे तंत्र अवलंबावे लागतात. मग त्यामध्ये पाहणी तंत्र, प्रश्नावली, निरीक्षण अशा वेगवेगळ्या तंत्रांच्या माध्यमातून घेण्यात येणारी चाचणी, आयोजित केलेले तंत्रशुद्ध प्रयोग म्हणजेच संशोधन सुरू होत असते. असा विचारपूर्वक आराखडा आपल्याला तयार करावा लागतो आणि समस्येचं निरसन ज्यावेळेस आपण करतो त्यातून संशोधन सुरू होत असतं. यानंतर संशोधनाची व्याप्ती आणि पद्धती, संशोधनासाठी स्कोप आणि लिमिटेशन म्हणजे आपण जो काही रिस्पॉन्डंट किंवा जो काही आपलं पॉप्युलेशन ते जे आपण संशोधनासाठी निवडणार आहे त्यावर त्याची व्याप्ती ठरत असते. संशोधन आराखडा म्हणजे संशोधनाची रूपरेषा ठरत असते. यानंतर आराखड्याशिवाय संशोधन पार पडणे अशक्य आहे. म्हणजे एक त्याचा माइलस्टोन असतो, एक दिशा असते. संशोधन आराखड्यामध्ये अत्यंत चिकित्सकरित्या आणि पूर्ण विचारांती तयार केलेली, हाती घेण्यात येत असलेल्या संशोधनाची परिपूर्ण अशी योजना केलेली असते. संशोधन आराखड्याचे काही महत्वाचे घटक आहेत. संशोधन योग्य प्रश्न आणि त्याची व्याप्ती, म्हणजे आपण जी काही समस्या नजरेसमोर येते त्याची आपण समस्येची योग्य पद्धतीने प्रश्नाच्या माध्यमातून मांडली पाहिजे आणि त्याची व्याप्ती ठरवली पाहिजे. नंतर आपण जे काही संशोधन करणार आहे त्याचा आपण हेतू किंवा उद्दिष्ट ठरवली पाहिजे. माहिती गोळा करण्याचे लक्ष ठरवले पाहिजे आणि संशोधनामध्ये एक प्राथमिक अनुमान किंवा हायपोथेसिस फार महत्वाचा असतो. कदाचित ते हायपोथेसिस शेवटी प्रूव्ह झाल्यानंतर ते रिजेक्ट होईल किंवा ऍक्सेप्ट होईल, पण एक संशोधनाचं अनुमान ठरवावं लागतं. त्यानंतर संशोधनाची पद्धती आणि तंत्रे ठरवावी लागतात. समस्या निर्धारण, समस्या सेवांमध्ये बदल, प्रायोगिक स्वरूपात गुणदोषांचे अवलोकन करून आपण संशोधन हाती घेत असतो. संशोधनाच्या तुम्हा विद्यार्थी मित्रांना पद्धती माहितीच आहे.
वर्णनात्मक संशोधन पद्धती, प्रायोगिक संशोधन पद्धती, ऐतिहासिक संशोधन पद्धती आणि तौलनिक संशोधन पद्धती. वेगवेगळ्या पद्धतींनुसार आपला संशोधन विषय किंवा संशोधन समस्या नेमकी कोणत्या संशोधन पद्धतीमध्ये बसत आहे किंवा कोणत्या संशोधन पद्धतीचा अवलंब करून आपल्याला संशोधन करता येईल हे आपल्याला निश्चित करावे लागतं. प्राथमिक अनुमान ही संशोधनाची खरीखुरी सुरुवात असते. वस्तुनिष्ठता, अचूकता आणि अखंडता संशोधन केवळ योगायोगाने हाती घेतलं जात नाही किंवा योगायोगाने संशोधन होत नाही. प्राथमिक अनुमान सुद्धा संशोधन पद्धतीची आणि माहिती संकलनाची तंत्र अनुमानानुसार निवडले जातात. अशा पद्धतीने आपण जर या टप्प्यांमधून गेलो, संशोधनाची समस्या, संशोधनाचा विषय, संशोधनाची माहिती गोळा करण्याची तंत्रे, संशोधन पद्धती, पूर्व साहित्याचा आढावा आणि यानंतर प्राथमिक अनुमान, त्या संशोधनाची व्याप्ती आणि मर्यादा आणि नंतर संदर्भ सूची, अशा पद्धतीने जर आपण संशोधनाचा नियोजनबद्ध आराखडा तयार केला तर मला असं वाटतं शिबिरामध्ये आपण तो चांगल्या प्रकारे प्रेझेंट करू आणि त्यावर एक्सपर्ट लोकांचं ओपिनियन घेऊन आपण खऱ्या अर्थाने जो ग्रंथालय माहितीशास्त्राच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी जो संशोधन प्रकल्प असतो त्याला खऱ्या अर्थाने सुरुवात होईल. तर मला असं वाटतं संशोधन आराखड्यासाठी ही माहिती विद्यार्थ्यांसाठी पुरेशी आहे. अशा पद्धतीने जर संशोधन आराखडा तयार केला तर आपला चांगल्या प्रकारे प्रकल्प आपल्या शिबिरामध्ये फायनल होईल आणि विद्यार्थ्यांना दिशा ठरेल. हा जर व्हिडिओ विद्यार्थ्यांना आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा आणि असेच वेगळ्या प्रकारचे नाविन्यपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, धन्यवाद.